छोटे छोटे पिल्ले मोठे झाले आता. लिओ आला लगे मागून. लिओ काय बोल नको त्यांना. लिओ की एवढाच होता, एवढं तेव्हा पाळलं होतं मी त्याला. आता केवढा झाला बघा, सांड झाला आता. क्या हो प्रज्ञा? हा प्रज्ञान कढी बनवले. कढी गाईस. माझं सोनूला कसं झोपलं बघा. माझं सोनूल माझं चकुल. तर इकडे रेडी झालोय मी. जस्ट मी, माझं बाळ आणि प्रज्ञा रेडी होत आहे आणि आम्ही चाललो आहेत आमच्या आजीच्या घरी, माईच्या घरी. आज आहे पित्रपाठ, त्याचं जेवण आहे माईच्या घरी. तर आम्ही चाललो आहेत आमच्या इकडे. म्हणजे आपल्या ह्या महिन्यामध्ये कधी आपल्या तारखेनुसार म्हणजे करू शकतो पित्रपाठ. तर माझे पंजोबा आणि पणजी यांच्यासाठी तर ते असतं भोग वगैरे काय असतं ते पित्र बसवतात. तर ते करतोय आता आम्ही आज आमच्या घरी जेवण बनलंय. अर्ध आणि अर्ध माईच्या घरी, म्हणजे मिळून जुळून केलेलं आहे सगळं. बाळाला घेऊन जातो माईकडे, प्रज्ञा मागून येणार आहे. मी चाललो पुढे. इकडे माझी प्रिन्सेस झाली रेडी बघा. बघा माझं शिंगरू बाळ, माझं लेकरू, माझं पिल्लू, माझं गोड बाळ, माझं सोना सुंदर बाळ कसं रेडी झालंय. आता झालो आम्ही दोघं जण, फादर अँड डॉटर. मग तू लेके चल फिर इसको. ऊन आहे खूप. ऊन आहे रे. पिल्लू तू तर गोरं दिसतोय आज. अरे तू गोराच आहे पहिल्यापासून. हा लाडू ए ढमक ढोल. चला जाऊ. कडी घे ना सोबत, घे ना. तिकडे जाऊ खाऊ तिकडेच. चल चलूट. चला आम्ही आता जातो जेवायला. जेवून येतो लवकर. भूक लागली खूप कधीची. 2 वाजले तिकडे सगळं करता. नाही खायचं, भाकरी नाही खायच्या. यावं ना तवाचं बोली होतं तुम्हाला. अगर या मदतीला तुम्ही असे सांगता त्याच्याकडे थोडं पुढं तिला बाजावर टाकतो. वाटा चला आम्हाला. A few moments later. जेवण झाले. आम्ही हवेला बसलोय तिथे. छोटे छोटे पिल्ले दाखवतोय तिथे आम्ही. थंड थंड हवा. लाडू बघ इकडं. बापरे खूप गरमी आहे गाईस. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. ते वाजत आहेत 2:30 वाजले. जेवण वगैरे झालेत आमचे. आणि आज करण्याचं अजून काम साफसफाईचं चालू आहे. तिचं जेवण बाकी आहे. आणि बाळ नेमकंच उठलं आहे झोपेतून. झोप झालेली आहे. बघताय टाका माझ्याकडं. आणि आज येणार आहे भेटायला माझ्या आत्याची मुलगी, म्हणजे माझ्या आत्याची मुलगी प्रज्ञाची बहीण लागेल. प्रज्ञाची बहीण येणार आहे बाळाला भेटण्यासाठी. तर आमच्या इकडे एक रिवाज असतो की जे बाळाला भेटायला येतं त्यांना साडी वगैरे घ्यायची असते. तर मी चाललो साडी. आणि माझ्या आत्याच्या मुलीला एक मुलगा सुद्धा आहे 2 वर्षाचा. त्याच्यासाठी कपडे आणि साडी घ्यायला मी चाललो आता तालुका मंठा इकडे तुमच्या इकडे जाऊयात. आणि ते लोक संध्याकाळी येतील. आता मी चाललोय लवकर. मी घेऊन येतो त्यांच्या आधी, म्हणजे आपल्याला सगळं थोडंसं मॅनेज होईल. खूप गरमी सकाळपासून. लाईट नव्हती. आता जस्ट लाईट आली. 10 मिनिट झालं. थँक गॉड. बाळा ही पोरगी झोपत नव्हती. लाईट आल्याबद्दल झोपली आणि आता बघते माझ्याकडे. काय झालं लाडू? हा कन्फ्यूज का बरे? लाडू आहे का? हाय का? हाय हा हा मम्मा हाय का? हाय हाय हवे माझी हवे हाय. लाडू आहे माझं गोड बाळ आहे. झोप परत एकदा झोप. लिओला तिथे काहीतरी खायला. तर चला जाऊयात. उन्हातानाचं तपत डायरेक्ट डोकं असं दुखायला लागलंय ऊन बघून. बघा तुम्ही बघू शकता डोळ्यावरती चमकणार ऊन आहे असं. काय हरकत नाही, आपल्याकडे चष्मा आहे. आपण चष्मा घालून जाऊया बाईकवरती. पण डोकं दुखायला लागलं सकाळपासून. चला बाय.
few moments later. ओके गाइस, लेट्स बार्गेनिंग करण्यामध्ये मी एवढा व्यस्त होतो की ब्लॉग यायचा वेळ भेटला नाही. पाहुणे घरी गेले आहेत ऑलरेडी आणि मी चाललोय सर्व सामान घेऊन. मी त्यांनी जे जे सांगितलं ते घेऊन चाललोय आता घरी जाऊयात. माझा आवाज तुम्हाला येत नसेल बरोबर. वाव, सुपर नाईस. गुड इव्हनिंग गाईस. साडी माग ती मम्मी आवडीची घेतली. मम्मीला फोन केला होता मी. लाडू बघा, लाडूला कपडे आणले नवीन बघा. आणि हातातले कोणता पिक्चर बघताय? तर गाईज आम्ही दीक्षाताई साठी साडी घेतलाय. दीक्षाताईला क्या बोलते इसको, आहेर लेकरू पाहायला आले आणि त्यांच्या पोरगासाठी आम्ही शेरवानी घेतली. इकडे तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आणि दीक्षाताईने आमच्या बालासाठी हे घेतले. झोपली मस्त दिसते. आणि याकडे पण घेतलेले बघा. असेच तर वाळे घेतलेत ना रे मी पण. हे पण छोटा आहे थोडं. प्रज्ञाचं पार्सल आलंय गाईस. प्रज्ञाने पण स्वतःसाठी साडी मागवली बघा, ऑनलाईन ऑफलाईन. भारी साडी आहे रोहित. क्या भारी साडी आहे रोहित बाबा. एक नंबर आहे, सॉफ्ट एकदम. पर्पल दुनियाची राणी. सगळं पर्पलच लागतं आम्हाला. एक नंबर साडी आहे, खूप भारी. अरे इथं आपण त्या फॅमिली मार्ट मध्ये जिंकलो होतो, अशीच तशीच आहे सेम. ऐसी बोलते है, सॉफ्ट है कितनी, कुछ भी बोलते. ये ब्लाउज पीस है उसका. ये ब्लाउज है. ठीक है चल रख दे. आई बड़ी साड़ी मंगाना, पहनती तो है नहीं, मंगाती रहती खाली पीली फोकट का. कितनी साड़ी पड़ी है ऐसा, मन तो कर रिटर्न ही कर दूं. सच में पहनती ही नहीं है. कुछ रहेगा तो पहनूंगी ना. अंधेरा हो गया, रुक जा. इसका पल्लू देखने में कैसा है. आली लाइट आली, थैंक गॉड. लाइट आने पे तो और अच्छी दिख रही है. और कितनी सॉफ्ट साड़ी है रोहित, ये कितनी सॉफ्ट है. पैसा भी उतना दिया है बाबा. क्या 2000 की साड़ी हुई नहीं. बाबा देवा. वैसे इधर पे ऐसी साड़ी ही नहीं मिलती, इसलिए मुझे ऑनलाइन मंगाना पड़ा 2000 की. कुछ फंक्शन रहेगा पहनने के लिए इसके 3 महीने में. मजे मजे. बघा बाळाच्या मावशीने बाळासाठी हे घेतलेत. आपल्याकडे पण हे आहेत वाळे, पण कसे थोडेसे मोठे आहेत, मग तिच्या साईजचे घेतलेत हे आपले. मस्तपैकी एकदम सुंदर. बाळाला सर्व झालंय दागदागिने, आता काहीच नाही राहिलं, एकदम ओके मध्ये. इकडे प्रज्ञा पाहुण्यांसाठी एकदम मस्त चिकन रस्सा बनवत आहे. आणि एक प्रॉब्लेम झाली पिठाची, तर पीठ आमचं संपलंय. टायमावरती चाललो आम्ही आता पीठ आणायला. म्हणजे आता विकतच आणायला लागेल आटाची ती गोणी, कारण आपलं पीठ संपलंय अचानक. तिने सांगितलं नाही या मुलीने मला. इकडे वेलकम होम मूवी चाललंय, चांगला मूवी आहे बघा तुम्ही पण. मी जातो. A few moments later. गाईज बघा प्रज्ञाची चपाती खूप जास्त फुगली होती आता जस्ट. सब मेरे ऐसी खूबी है. बनाते तो मैं अच्छा बनाते. जेवण झालंय रेडी, आता जेवण घेऊया सगळेजण. बाळ झोपलंय आमचं, झोका सोडून टाकला जेवेपर्यंत. आता इकडे जेवण घेऊ सगळं, फॅमिली टाइम. मेकअप चालू इकडे, मेकअप बघा, मेकअप चालू इकडे मेकअप. खूप गरमी झाली, लाईट गेली कधीची गाईस. आणि इकडे वाजले 5:30 आणि पाऊस जस्ट थांबलाय. म्हणजे खूप जोरात एकदम कडकडीत, म्हणजे खूप मुसळधार पाऊस चालू होता, जस्ट बंद झालाय. पूर्ण ओलं ओलं झालंय सगळं माहोल. आणि अशा माहोलमध्ये इकडे बनत आहेत भजिया, मस्त कांदा भजी. आणि हे कुरडाई वगैरे फ्राय करते, कारण अशा वेळेस फ्राय खाण्याची मजा जराशी वेगळी आहे, तुम्ही समजू शकता, तुम्हाला माहिती आहे. ओके
ठीक आहे, बघू, आनंद घेऊ या पावसाळ्याचा मस्तपैकी. काय विषय नाही, सगळं ओके मध्ये गेलंय आता बॉस. होते फोटोशूट आवडलं का नाही आपलं भाई? तुम्ही लोक कमेंट करून सांगा आपल्या लाडूचं. अभी तेरा हाइट बढ़ गया 1 इंच, तू रख सकती है. तेरा तेल तो गर्म ही नहीं यार. इसका ये साबुदाने का है ना, साबुदाने का अच्छा ही नहीं लगता ज्यादा, मतलब इसका टेस्ट कम है. नागली का और बहुत भारी लगता है. सॉरी, नाचनी नागली नहीं, नाचनी. लाडू लाडू, हे लाडू, हे रे लाडू, हे रे माझं लाडू. माझी लाडू, माझी मम्मा खेळते. बाळ आहे, गरमी होती तरी खेळते बिचारी. चांगले, खूप चांगले आमचे लाडू. बापरे, तसं फ्राय कर दे थोडं चांगली असतात. ओके, बाय बाय. बाबा, प्रज्ञाने छान छान बनवून दिलेले आपल्याला इकडे खायला. आता हे संपूर्ण नको फटफट. केचप घेऊन आले. लाडूला लागली भूक आता. चला दूध पाजा तिला. काय रे गाईस, ही मुलगी आता हिची 1 लात मध्ये चाय सांडवणार होती, नाही सांडवला. मासूम म्हणते. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. चला चाललोय मार्केटला. मी आज रात्री एक किडा चावून गेला यार कुठला तरी. मला असं वाटतं सापाच सारखा डंग लागलाय, पण कुठला तरी किडा चावला झोपेमध्ये मला. आग होते. चला जाऊ आता मार्केटला भाजीपाला आणायला. भरपूर दिवसापासून प्रज्ञा डाळ बिळ चालायला लागली मला. नुसता डाळी व्हेजिटेबल्स खाऊ. तर इकडे रेडी होऊन बसलोय मी गाईज नाश्त्यासाठी. आणि इकडे आम्ही दोघं गप्पा मारत होते. जस्ट आमच्या गप्पा संपलेत मारून. बघा, लाडू आहे ना, आहे का? आहे लाडू, आहे का? कोण आहे ते? बघायला लागले सगळीकडे. आता नाश्ता वगैरे करून जाऊयात. भाजीपाला आणायचं. आज खुशीचं बँक अकाउंट उघडायचं आहे, तर खुशीला सोबत घेऊन जाणार आहे मी. आणि आपल्याला भाजीपाला घ्यायचं आहे. आणि परत असे क्वचित कामं थोडेफार आहेत ते करून मग वापस येऊयात, भेटूयात थोड्याच वेळाने. मित्रांनो, तुम्हाला आपला मागचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही मला कमेंट केली सारखा केसांमध्ये हात टाकतो, तर यार मला सवय झालेली आहे. सॉरी, माझी खूप वर्षापासून अशी सवय आहे. बघा, मस्त खेळत आहे आमचं बाळ. आता नो परेशानी, काही परेशान वगैरे करत नाही. एकदम चांगलं व्यवस्थित राहते. आपल्याला दिवाळी जवळ येते आहे. दसरा बोल. दिवाळी दसरा काय? दसरा जवळ झाला, तर आम्हाला खूप काम आहे. घराची साफसफाई, दसरा काढायचा आहे. ओके, दसरा काढूयात. आता सगळे काढतायत हळूहळू, आम्ही पण काढू. नाश्ता आलेला आहे आपला इकडे. चला भेटूयात थोड्या वेळाने नाश्त्यामध्ये. मला तू का बरं एवढे ओरडते? हा, अरे उशी तिकडे 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 फिरतो तुम्ही दोघे पण. नाश्ता करू. हे चाय चपाती खाल्ली आहे मी, पण हे खाऊन जातोय. चला आता डायरेक्ट मिनिटामध्ये भेटूयात. सुट्ट्या द्या. पाऊस येणार आहे गाईस. एक दुःखद घटना झाली. माझा ग्लास फुटला. म्हणजे आपला जो अँड्रॉइड फोन आहे तो घरी आहे, आणि म्हटलं त्यासाठी घरी ग्लास घेऊन जाऊ, तर तो मी पिशवीत ठेवला, फुटून गेला. 80 रुपयाचं नुकसान झालं. खूप दुःख होत आहे मला. हे असे फुकट पैसे गेल्यावरती खूप जास्त दुःख होतं. काय करू, याला फेकून द्यायची इच्छा होत नाही, पण तुटलं आहे, फेकावं लागेल. बघा
फोन सोबत घेऊन येईल पुढच्या वेळेस. मोरल ऑफ द स्टोरी, मोबाईल सोबत घेऊनच ग्लास बसवायला पाहिजे मोबाईलला. शॉपिंग दिवसभर मला टेन्शन राहिलं आता की आज 80 रुपयाचं नुकसान झालं आहे. काय मागितलं होतं प्रज्ञाने, काय बोलतो त्याला, कम्फर्ट. पावसाचा माहोल, कम्फर्ट इज इम्पॉर्टंट गाईज. अरे लाडू काय करते इकडं. चला, ह्याच्यावरती आहे ना, हे मी आणि लाडू आहे, हे दोघं जण फ्युचरचे थोड्या वर्षाने. हा डस्टबिन आहे, डस्टबिन घेतलाय. मागे वातावरण बघा किती खतरनाक आहे. खतरनाक असा पाऊस थोड्या वेळात सुरू होणार आहे असं वाटतंय मला. बघू, तोपर्यंत मी थांबेल, नाही तर भिजेल. आज थोडंसं काय 50% चान्सेस दिसत आहेत. ठीक आहे, जाऊयात घरी. कंटाळा आला यार या ट्रॅफिकचा. तर मी पोचलो जस्ट घरी. मित्रांनो, इकडे माझं बाळ आहे ना, झोपलं एकदम मस्तपैकी. आणि बाहेर पावसाचा माहोल परत झाला. बरं झालं पावसाच्या अगोदर घरी आले. प्रज्ञा भांडे असते आणि मी कपडे काढले. जस्ट पाऊस येणार होता म्हणून फ्रेश झाले. फ्रेश वॉश केलंय फक्त. बाळ झोपलं बघा, गोड बाळ झोपलं बघा, गोड बाळ माझं. पावसात भांडे घासते बघा प्रज्ञा. आला पाऊस, किती मेहनती पोरगी. हा ये रे पाऊस. अरे बापरे, ढग आहे. ये रे पावसा. टाकी भरते माझी बंदी पावसाने. टाकी भरायला लागली. अरे यार, गाडी झाकायची. गाडी झाकायचं विसरून गेलेलो. झाकली, गाडीला कवर लावलं. विषय काय होऊन जातो माहिती आहे का, गाडीच्या टाकीत पाणी गेलं पेट्रोलच्या, तर माझी गाडी तासभर चालू नाही होत. मग मला किक मारून मारून हाल खराब होऊन जातो. गेला पाऊस बघा. आमची बेजारी करायला परीक्षा घेतोय पाऊस फक्त. हे बघा, सगळं परिसर ओला केला आणि निघून गेला पाऊस. सो मित्रांनो, इकडे टीव्ही बघतोय आम्ही आज. ताजा खबर सीझन 2. भेटूयात मॉर्निंग मध्ये. झोपायचंय सरका माझ्या लाडूला झोपायचंय. सुसू केली. ते कपडे दे ना, कपडे दे ना. बाय बाय. भाजीचे कपडे दे ना.